हॅलो नमस्कार, मी मंदाकिनी गुरव. मी आपल्या सर्वांचा आवडता यूट्यूब चॅनल ज्योतिंडेच मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आजचा जो हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीची पूजेची मांडणी आपण कशी करायची ती करून दाखवणार आहे. जी ही पूजेची मांडणी आहे ना, ही देवाऱ्याच्या समोरच केलेली आहे. सर्वप्रथम काय केलेलं आहे, एक लाकडी चौरंग घेतलेला आहे. त्या लाकडी चौरंगावरती केशरी कापड अंथरलेला आहे. त्या देवाऱ्याच्याच साईडला माझ्याकडे जो विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो आहे, तो विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. त्याचबरोबर त्या चौरंगावर मी कलशाची स्थापना केलेली आहे. कारण आपल्या संस्कृतीमध्ये कोणताही पूजाविधी करताना सर्वप्रथम आपण कलशाची स्थापना करतो. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, समईचं इथं पूजन करून घेतलेलं आहे. देवाऱ्यामध्ये जरी आपला अखंड नंदादीप तेवत असला ना, तरी कोणतीही पूजाविधी करताना, कोणतीही पूजेची मांडणी करताना समईचं पूजन करून घ्यायचं. समईचं पूजन करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला इथं गणपती बाप्पांचं आवाहन करायचं आहे. गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे. कारण कोणताही पूजाविधी करताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं असते. देवाऱ्यामध्ये मी काय केलेलं आहे, सर्व देवी देवतांच्या बरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीचं पूजन केलेलं आहे. त्यामुळं मी देवाऱ्यातील मूर्ती काय हलवणार नाही. त्यामुळे मी गणपती बाप्पा म्हणून या पूजेच्या मांडणीच्या ठिकाणी एका सुपारीचं पूजन करणार आहे. तर चला मग सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं पूजन करून घेऊया. इथे एक ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हणामध्ये एक आपण सुपारी ठेवायची आहे. आता या सुपारीचं पूजन आपण गणपती बाप्पा म्हणून करणार आहे. गणपती बाप्पांना सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करून घेऊया. श्री गणेशाय नमः, 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 श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक केल्यानंतर आता आपण पंचामृतांना अभिषेक करून घेणार आहे. या पंचामृतामध्ये आपण दही, दूध, साखर, मध, तूप वापरलेलं आहे. श्री गणेशाय नमः, 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 श्री गणेशाय नमः. आता आपण काय करणार आहे, परत गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक करून घेणार आहे. श्री गणेशाय नमः, 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 श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पांची जी सुपारी आहे ना, ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्या सुपारीला तांदळाचं आसन द्यायचं आहे. आता गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आपल्याला विठोबा रुक्माईचं पूजन करून घ्यायचं आहे. विठोबा रुक्माईंना अभिषेक करून तांबणामध्ये विठोबा रुक्माईंची मूर्ती ठेवल्यानंतर सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. श्री विठोबा रुक्माई, 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 श्री विठोबा रुक्माई. पंचामृतांना आपण विठोबा रुक्माईंना अभिषेक करून घ्यायचा आहे. श्री विठोबा रुक्माई, 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 श्री विठोबा रुक्माई. पंचामृतांना अभिषेक करून घेतल्यानंतर परत एकदा आपण पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. श्री विठोबा रुक्माई, 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 श्री विठोबा रुक्माई. आता काय करायचं आहे, आपण मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे.
मूर्ती स्वच्छ करून मूर्तीला आपण तांदळाचं आसन दिलेलं आहे. आपण जी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केलेली ना, गणपती बाप्पांना आपण अष्टगंध फूल वाहूया, अक्षदा वाहूया. अष्टगंध वाहिल्यानंतर गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचं आहे. अक्षदाम समर्पयामी. गणपती बाप्पांचं पूजन केल्यानंतर आपण काय करायचं आहे, विठोबा रुक्माईंचं पूजन करून घ्यायचं आहे. विठोबा माऊलीला सर्वप्रथम आपण बुक्का अर्पण करतो. त्याच्यानंतर अष्टगंध अर्पण करायचं आहे, चंदन अर्पण करायचं आहे. रुक्मिणी मातेला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, त्याच्यानंतर फूल व्हायचं आहे. फूल अर्पण केल्यानंतर अक्षदा वाहून घ्यायचे आहे. अक्षदाम समर्पयामी. अक्षदा अर्पण केल्यानंतर विठोबा रुक्माईंच्या नामाचा जप करून 108 वेळा मी तुळस अर्पण करणार आहे. जय जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई. तुळस अर्पण करून झाल्यानंतर परत एकदा मी फूल अर्पण करणार आहे. पुष्पम समर्पयामी. फूल अर्पण करून घेतल्यानंतर बुक्का, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करणार आहे. बुक्का, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षदाम समर्पयामी. आषाढी एकादशीच्या दिवशी जे काही आपण घरामध्ये उपवासाचे पदार्थ केलेले आहेत ना, त्या उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्यही आपल्याला ठेवायचा आहे. त्याचा नैवेद्यही आपल्याला इथं दाखवायचा आहे. तर आपल्याकडे जी काही फळं उपलब्ध आहेत ना, ती फळंही आपल्याला इथं नैवेद्यासाठी ठेवायची आहेत. गणपती बाप्पांना सर्वप्रथम गुळ खोबरं ठेवायचं आहे. आजच्या या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याजवळ जी जपमाळ आहे, आपल्याजवळ जी तुळशीची माळ आहे ना, त्या तुळशीच्या माळेचं जपमाळेचंही आपल्याला इथं पूजन करून घ्यायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, अष्टगंध व्हायचा आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, बुक्का, अष्टगंध व्हायचा आहे. फूल अर्पण करायचं आहे. तुळस अर्पण करायची आहे. पूजेची मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपले देवाऱ्यातले देवी देवता आहेत त्या देवी देवतांनाही आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. फूल अर्पण करायचं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी, देवशयनी एकादशीच्या दिवशी छानशी अशी आपण देवाऱ्याच्या समोरच पूजेची मांडणी करायची आहे. पूजेची मांडणी करून आपल्याला विठोबा रुक्माईंचे कृपा आशीर्वाद घ्यायचे आहेत. अशी छानशी पूजेची मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला इथं शक्य आहेत ना तेवढी जास्तीत जास्त आपण भजनं म्हणायचे आहेत, कीर्तन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला विठोबा रुक्माईंच्या नामाचा जप करायचा आहे. आजच्या या देवशयनी एकादशीपासूनच, आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते. या चातुर्मासामध्ये आपण कोणती व्रतवैकल्ये करणार आहे किंवा कोणते नियम धर्म पाळणार आहे त्याचाही संकल्प आजच करायचा असतो. जी काही बाबा आपल्याला एखादी चुकीची सवय सोडायची आहे ना, त्याचाही इथं आपल्याला संकल्प करायचा आहे. ज्यांना कुणाला या चातुर्मासामध्ये माळ घालायचा आहे ना, तो विठोबा रुक्माईंचं दर्शन घेऊन माळही घालू माळ घातल्यानंतर जो काही आपला संकल्प आहे ना, तो संकल्प बोलून जो काही आपल्या आयुष्याचा हेतू आहे ना, तो हेतू साध्य करू शकतो. मग चला तर तुम्हीही आषाढी एकादशीच्या दिवशी, देवशयनी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्येच अशी छानशी पूजेची मांडणी करा आणि श्री विठोबा रुक्माईचे कृपा आशीर्वाद घ्या. आजच्या या देवशयनी एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादशी दिवशी श्री हरिविष्णूंचीही पूजा करायची असते. मी काय केलेलं आहे बघा, श्री हरिविष्णूंच्या फोटोचं आणि माता लक्ष्मीच्या फोटोचंही पूजन केलेलं आहे. तसं तुम्हीही श्री हरिविष्णूंचीही आज पूजा करायची आहे. विष्णू सहस्रनामावलीचं आपल्याला इथं पठण करायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी पुरुष सूक्ताचंही इथं पठण करायचं आहे. तर चला मग आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही ही छानशी अशी पूजेची मांडणी करा. श्री हरिविष्णूंबरोबरच माता लक्ष्मीचे आणि विठोबा रुक्माईंचे कृपा आशीर्वाद घ्या. मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.